नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित श्री जयरामबाई विद्या मंदिर प्राथमिक शाळा नाशिक रोड या शाळेतील उपशिक्षिका श्रीमती मोहिनी जोरवेकर। आज मी तुम्हाला इयत्ता दुसरी विषय मराठी पृष्ठ क्रमांक 42 वरील कविता शिकवणार आहे। चुलीवरची खीर या कवितेचे कवित्री आहे निर्मला देशपांडे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पृष्ठ क्रमांक 42 उघडा मराठीच्या पुस्तकातील आणि ऐका चुलीवरची खीर। विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक उघडताना पहा, चित्र दिसते ना तुम्हाला? पहा, पहिले चित्र कशाचं आहे? चूल आहे, पहिले चूल, आणि त्याच्यावर काय आहे? पातेलं ठेवलेलं आहे, त्यात काय आहे? खीर। आणि ती त्याच्याच खाली दुसरी चूल आहे, त्याच्यावर काय ठेवलेली आहे? कढई। कढईत काय दिसतं तुम्हाला? पुरी। आणि ह्या खिरीवर आणि पुरीवर ही कविता आहे, तर ती आपण ऐकूया आणि गाऊया। तर चला, तर ती मी कविता गाते आणि तुम्ही ऐका। चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, कढईतली पुरी मग गुरफटून बसली। काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना, झाऱ्याने टोचलं तेही तिला बोचलं। अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली। पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल, मन आले भरू, डोळे लागले झरू। तिथून उठून तरा तरा ताटात जाऊन बसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली। खीर थंड झाली, वाटीत बसून आली, लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली। पुरीताई बघ जरा इकडे, माझे म्हणणे ऐक गडे। पण 4 शब्द ऐकेल तर पुरी ती कसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली। तिकडून ताई आली, तिने युक्ती केली, खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली। तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली, कढईतली पुरी मग कधीच नाही रुसली। पहा विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री निर्मला देशपांडे यांनी खिरीवर आणि पुरीवर ही कविता लिहिलेली आहे। तर मी तुम्हाला ह्याचा अर्थ सांगते, ते तुम्ही ऐका। पहा, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली आणि कढईतली पुरी मग काय झालं? गुरफटून बसली। पहा, काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना, झाऱ्याने टोचलं तेही तिला बोचलं। अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली। पहा, चुलीवरची खीर एकदा काय करते? पुरीला हसते, पण कढईतल्या पुरीला तिचा खूप राग येतो आणि मग ती रुसून बसते। काही केल्या खुलेना आणि जरा सुद्धा फुलेना, झाऱ्याने टोचलं तिला तेही तिला बोचलं। म्हणजे तिला काही केलं तरी ती खुलतच नव्हती, हसतच नव्हती। तिला झाऱ्याने टोचलं तर तिला खूप राग आला आणि अशी थट्टा ही पुरीच्या काळजाला डसली, म्हणजे काय झालं? तिच्या मनाला लागली। मग पुरी काय झाली? रागाने लाल झाली आणि तिचे रागाने लाल झाल्यामुळे तिचे गाल फुगले, तिचे मन कसे झाले? भरून आले आणि डोळे झरू लागले, म्हणजे ती रडायला लागली। आणि तिथून उठून ती तरा ताटात जाऊन बसली। मग तेवढ्याच वेळात काय झालं? खीर थंड झाली, खीर ही वाटीत बसून आली। लाडे लाडे खीर मग पुरीताई जवळ येते आणि पुरीताईला म्हणते, पुरीताई बघ जरा इकडे आणि माझे म्हणणे ऐक गडे। पण 4 शब्द ऐकेल तर पुरी ती कसली, पण पुरी काही ऐकायला तयारच नाही। खीर खूप तिला म्हणत होती, पण पुरी काही ऐकत नव्हती। मग तितक्यात काय झालं? तिकडून ताई आली आणि तिने युक्ती केली, खिरीची नि पुरीची खूपच गट्टी झाली। तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली, कढईतली पुरी मग कधीच नाही रुसली। पाहिलं का विद्यार्थी मित्रांनो, ताईने युक्ती केली आणि खिरीची आणि पुरीची किती छान मैत्री झाली।
नंतर त्यांनी कधीच रुसवा केला नाही. त्यांची कधी म्हणजे ते नंतर कधीच रागावले नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला मी काही गृहपाठ देते, ते तुम्ही घरी सोडवायचं आहे. पहा. कोण ते लिहा. पुरीला हसवणारी कोण ते तुम्ही लिहायचंय. ताटात जाऊन बसणारी कोण ते पण तुम्हीच लिहायचंय. युक्ती करणारी कोण ते पण तुम्हीच लिहा आणि तुमच्या घरच्या वहीवर लिहून मला तो फोटो व्हॉट्सअप ग्रुपला टाका आणि पृष्ठ क्रमांक 43 वरील बाकीचे प्रश्न पण तुम्ही सोडवा. धन्यवाद. आता आपण इथेच थांबूया.